ही दृश्य आपण पाहतोय अमरावतीचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष करण्यात येतोय। तर भोला मला सांगा, आपण ब्रेकिंग अपडेट्स पाहतच राहणार आहोत, पण मला सांगा आता तुम्ही अनेक मतदारसंघ फिरलेले आहात, तिथल्या लोकांची मतं काय आहेत ती तुम्ही जाणून घेतलेली आहेत। महत्त्वाचा मुद्दा होता मराठी आणि अमराठीचा। तुम्ही हा प्रश्न मतदारांना देखील विचारलेला आहे। काय म्हणतोय मग मतदार राजा, मराठी महापौर की अमराठी महापौर, काय म्हणणं आहे त्यांचं? व्हेरी गुड क्वेश्चन। ॲक्च्युली मी मतदार राजाला जेव्हा विचारलं होतं की मुंबईच्या महापालिकेवर मराठी महापौर हवा की अमराठी सुद्धा चालेल, तर त्यांचं असं लगेच सडेतोड अशी रिॲक्शन आली होती की आम्हाला मराठी महापौरच हवा। तर आता इथून पुढचं चित्र मॅडम महत्त्वाचं असणार आहे की आता महायुतीचं सरकार जर येईल तर महापौर कोण होणार आहे, आता सर्व मतदार राजाचं लक्ष त्यांच्याकडे आहे। निश्चितच मुद्दा लक्षात येतोय भोला, पण आपण हे जी दृश्य पाहतोय आता जल्लोष करण्यात येतोय मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थकांचा हा ओ दादा, जल्लोष होतोय। पुण्यात अण्णा पॅटर्नच असं बॅनर सुद्धा आहे, कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा केला जातोय, बॅनरबाजी मोठ्या प्रमाणावर होते इथे। बोला, टांगा पलटी घोडे फरार अशी बॅनरबाजी होते। कोणाला वाटतंय कोणावर हा निशाणा साधण्यात येतोय या ठिकाणी? पुण्यात हा जल्लोष करण्यात येतोय। मुरलीधर मोहोळ यांचे समर्थक अनेक भाजपचे उमेदवार पुण्यात विजयी झालेले आहेत। कुठेतरी पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जुंपल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं भोला। आरोप प्रत्यारोप होत होते, अनेक टोलेबाजी देखील झाली आणि आता जिंकल्यानंतर देखील बॅनरच्या माध्यमातून कुठेतरी राष्ट्रवादीला डिवचण्यात येतंय की काय, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय भोला। अर्थात मॅडम, शेवटी हे राजकारण आहे, उत्तराला प्रत्युत्तर हे मिळणारच, तेच आपण सध्या या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय मॅडम। येस, निश्चितच दंड थोपटात मुरलीधर मोहोळ यांचा हा जल्लोष सुरू आहे। खरं तर मुरलीधर मोहोळ यांचं जर आपण बॅकग्राऊंड पाहिलं तर ते पैलवान आहेत आणि पहलवान बघा मॅडम, पहलवान बघा, व्हिज्युअलच्या माध्यमातून आपल्याला दंड ठोपटणारा पहलवान दिसतोय। निश्चितच मुरलीधर मोहोळ यांच्या अर्थात पैलवानांसारखे एका ठिकाणी ते दंड थोपटतात, दंड ठोपटता येते मॅडम। आता काय काय या व्हिज्युअलच्या माध्यमातून आता काय बोलणार आहात मॅडम? एकूणच बोलायचं तर भाजपनं पुण्यात देखील कुठेतरी सत्तेचं जे वर्चस्व आहे ते कायम राखलेलं आहे। मुरलीधर मोहोळ खरं तर हे पैलवान आहेतच आणि त्यांच्याकडून नेहमीच आपण जर त्यांचा इतिहास पाहिला जिंकण्याचा तर त्यांच्याकडून नेहमीच दंड थोपटले जातात जेव्हा जेव्हा ते विजयी होतात तेव्हा। खरं तर मुरलीधर मोहोळ यांनी महापौर पद या आधी देखील भूषवलेलं होतं, आता मात्र ते केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांच्याकडून हा जल्लोष करण्यात येतोय। अनेक पोस्टरबाजी या ठिकाणी पाहायला मिळते। भोला, काय म्हणणं आहे आपल्या या संदर्भात? हे पुणे आहे, इथे दादा नाही फक्त अण्णा, मुरली अण्णा असं त्या कार्यकर्त्यांना म्हणायचं आहे। अगदी टोलेबाजी जोरदार सुरू आहे या कार्यकर्त्यांची मॅम। निश्चितच भोला, इथे दादा नाही तर फक्त अण्णा हा निशाणा कुठेतरी साधला जातोय। कुठेतरी आरोप प्रत्यारोप झाले होते, टांगा पलटी घोडे फरार अशा या ठिकाणची बॅनरबाजी करण्यात येते। मुरलीधर मोहोळ यांचे हे समर्थक आहेत, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष साजरा करतायत भोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।